हाय गाईज, आज मी गेले होते बाहेर. हाय गाईज, गुड मॉर्निंग. सकाळ झाली आणि मी ना काहीच मला बिस्किट खायची इच्छा होत होती म्हणून मी दुकानात चालले होते. मग तिथं गेले आणि क्रॅकजॅक बिस्किट नव्हतं म्हणून पार्लेची घेतला आणि मी घरी आले. घरी आल्यानंतर माझी आई भाकरी बनवत बसली होती. चहा करून ठेवला होता म्हणून चहा घेतला आणि आई भाकरी बनवत ना ही राधाकृष्णाचा एपिसोड बघत होती. आणि हा एपिसोड आईने काल पण बघितला होता आणि आज पण बघून हॅपी होत होती. त्यानंतर मी तर बोले जाऊ दे आणि मग आईला रात्री ना खायला आणलं होतं म्हणून ना आई ते खात होती. मला तर अजिबात आवडत नाही गाईस ती. आणि त्यानंतर माझ्या आईला मी बाय केलं आणि थोड्या वेळाला आईला कॉल केला आणि मी पण निघाले आईकडे. मग आईकडे गेल्यानंतर माझी आई वाट पाहत थांबली होती माझी आणि आईला घेतलं आणि आम्ही शिवाजी चौकमध्ये गेलो. तिथं गेल्यानंतर थोडं सामान घ्यायचं होतं आणि तिकडे गेल्यानंतर ना काही माझ्याकडे असा घागरा आहे ना तसाच घागरा तिकडे पण होता. मग मी त्याची प्राईस विचारून नंतर मी असं विचार केला की मी घरी जाताना त्याचा प्राईस विचारला आणि मी मध्ये गेले आणि मध्ये गेल्यानंतर ना माझ्यासोबत एक सीन झाला गाईज. काय झालं की मी गेले आणि मी आईला नॉव्हॅलिटीमध्ये जायचं होतं म्हणून मी आईला बोलले की तू पण माझ्यासोबत नॉव्हॅलिटीमध्ये चल. तर आई बोलली नाही तू जाऊन मी बाहेर थांबते. आणि मी नॉव्हॅलिटीमध्ये गेले आणि मग मी गेल्यानंतर मी बाहेर आले सामान घेऊन आणि बघते तर माझी आई गायब झाली होती. मी आईला शोधते आणि आई भेटतच नव्हती गाईज. मग नंतर मला फायनली आई भेटली आणि माझी आई ना गाईज साडी घ्यायला गेली होती मम्मीसाठी. साडी तर मस्त होती पण इथं मला टेन्शन आलं होतं आणि मग नंतर जाऊ दे केलं आणि ना गाईज मी आईला सोडलं आणि बाय केलं आणि त्यानंतर मी पण घरी यायला निघाले. ओके गाईज, बाय बाय.